मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप योजना जी आहे, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, यामध्ये 42,000 रुपये बऱ्याच विद्यार्थ्यांना, ज्यांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत 42,000 रुपये। या क्लेमबाबत आपण डिटेल्स बघत आहोत। आता दिवस कमी राहिले आहेत मुलांनो, म्हणजे पैसे जे तुमचे आहेत ते येण्यासाठी दिवस कमी राहिलेत का? आपण लास्ट डेट जी आहे ती 25 तारीख म्हटलेली आहे क्लेम करण्यासाठी। आणि तुमचा क्लेम स्टेटस कसा असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पैसे येऊ शकतात किंवा जो फंड आहे तो तुम्हाला येऊ शकतो। तर स्टेटस जर बघितली तर क्लेम राइज्ड, अप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट, रिजेक्टेड इस्टॅब्लिशमेंट असेल किंवा आर ओ असेल, नीड रेक्टिफिकेशन, अप्रूव्ड बाय आर ओ, पेंडिंग, पेमेंट फेल, असे बरेच स्टेटस त्या ठिकाणी तुमच्या क्लेम ओपन केल्यानंतर दिसतात। तर त्यांचा अर्थ तुम्ही आतापर्यंत बघितलाच असेल, परंतु पैसे येण्यासाठी काय काय स्टेटस असणं गरजेचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे ITI शिवराज सर ITI या चॅनलला मगाशी एक पोल टाकला होता एक 4-5 तासापूर्वी। तर या पोलचा जर आपण रिझल्ट बघितला तर अद्याप बऱ्याच मुलांचे क्लेम आहेत ते राइज्ड दिसत आहेत। साधारण ज्या मुलांनी वोटिंग केलेलं आहे त्यामध्ये 19% मुलांचे त्या ठिकाणी क्लेम राइज दिसत आहेत। अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट हे 26% दिसत आहेत। रिजेक्टेड क्लेम या ठिकाणी संख्या कमी आहे, परंतु पेंडिंग म्हणजे आर ओ अप्रूव्ह झाल्यानंतर पेंडिंग हा जो स्टेटस आहे, हे जे क्लेम आहे ते 46%, म्हणजे आता जवळजवळ 50% क्लेम हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि पेमेंटला पेंडिंग आहेत। म्हणजे फक्त आता या 50% मुलांना पटापट पेमेंट मिळणारच आहे। ज्यांचे स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दिसत आहेत त्यांना याबद्दल काहीच करायची गरज नाही आहे। पेमेंट फेल फक्त होऊ शकतं जर तुमचा जे काय असेल आधार सीडिंग तो क्लिअर असणं गरजेचे आहे। तर यामध्ये बरेच विद्यार्थी काय करत होते, तर यामध्ये व्हिडिओ खाली बरेच कमेंट करतात, त्या प्रत्येकाला उत्तर देताना थोडंसं कमेंट जास्त आहेत। तर इथे जर बघाल, MAPSC पैसे येण्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस कसा असला पाहिजे याबाबत आपण चर्चा करतो आहे। तर पहिला म्हणजे क्लेम राइज्ड। क्लेम राइज असेल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर कंपनी किंवा BTRIची मदत घेऊन त्या ठिकाणी तो क्लेम आहे तो ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जो फंड आहे तो मिळणार आहे। दुसरा आहे अप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे क्लेम राइज झाल्यानंतर तो अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट केला जातो, हा स्टेटस असणे गरजेचं आहे। हा जर स्टेटस असेल तर तुम्हाला खुश व्हायला हरकत नाही, कारण तो पुढे आर ओकडे निघून गेलेला आहे। मग यामध्ये आर ओ अप्रूव्ह करत आहे किंवा नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला, कारण आर ओ कधी कधी रिजेक्टसुद्धा करतो किंवा रेक्टिफिकेशनसुद्धा करतो। त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह केल्यानंतर तो आर ओकडे जातो आणि परत एकदा चेक होतो, म्हणजे गव्हर्नमेंटकडे जातो। आता या ठिकाणी तिसरा जो आहे क्लेम रिजेक्टेड, म्हणजे स्टेटस जो आहे तो क्लेम रिजेक्टेड असेल मग तो एस्टॅब्लिशमेंटसुद्धा रिजेक्ट करू शकते किंवा आर ओसुद्धा रिजेक्ट करू शकते। मग या ठिकाणी या क्लेमसाठी रिमार्क काय दिलेला आहे तो बघायचा आहे, मी सांगितलेला आहे। तर रिमार्क जो बघायचा आहे आणि तुम्हाला तो परत क्लेम करायचा आहे, कारण एकदा क्लेम रिजेक्ट झाला की तो डेड होऊन जातो, म्हणजे तुम्हाला पुन्हा नवीन क्लेम करणं गरजेचं आहे। मग 1 असेल किंवा 12 क्लेम असतील, जे काय असतील ते या ठिकाणी करायचे आहेत। पुढे आहे नीड रेक्टिफिकेशन, हा सुद्धा स्टेटस बऱ्याच जणांचा आहे। नीड रेक्टिफिकेशन म्हणजे त्या ठिकाणी दुरुस्ती करणे। याच्यापूर्वी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की नीड रेक्टिफिकेशन म्हणजे तुम्हाला दुरुस्ती करायची, तर दुरुस्ती काय करायची याचा रिमार्क त्या क्लेममध्ये दिलेला असतो। तो दुरुस्ती काय करायची त्या ठिकाणी लगेच करून घ्यायचा आहे। याच्यासोबतच तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंटेशन अपलोड करता येतात, म्हणजे नीड रेक्टिफिकेशन झालं तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। रिजेक्टेड झाला तर त्या ठिकाणी नवीन क्लेम करायचा आहे, याच्यामध्ये फक्त बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे। नंतर इथून हिरव्या रंगाने दाखवले ते सगळे तुम्हाला खुश करणारे या ठिकाणी अप्रूव्ह बाय आर ओ, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अप्रूव्ह बाय आर ओ म्हणजेच तो पुढे क्लेम जातो पेंडिंगला। म्हणजे 46% मुलांना आता पेंडिंगचा मेसेज आहे, म्हणजे या ठिकाणी अप्रूव्ह बाय आर ओ म्हणजे तुम्हाला खुश व्हायला हरकत नाही। फक्त तुम्हाला बँक SMS यायची वाट बघायची आहे, म्हणजे बँकेचा SMS येतो की तुमचा फंडिंग तुमच्या अकाउंटला पडलेला आहे। म्हणजेच अप्रूव्ह बाय आर ओ झालं की पुढचा क्लेम स्टेटस दिसतो तो पेंडिंग, त्याच्या खालीच दिसतो। आणि त्या पेंडिंग जर स्टेटस असेल तर तुम्हाला खुश व्हायला हरकत नाही। परत एकदा
बँक SMS वाट बघायची आहे, बँकेचा SMS आहे त्याची वाट बघायची आहे. आता बँकेचा SMS काय येतो, फेलसुद्धा येतो किंवा तुम्हाला 3500 रुपये तुमच्या अकाउंटला किंवा 42,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाल्याचा सुद्धा येतो. तर पेमेंट फेल झालं म्हणजे तुम्हाला खुश व्हायला हरकत नाही, परंतु आधार सीडिंग तात्काळ करून घ्यायचं आहे. कारण पुन्हा ज्यावेळी पेमेंट मारलं जातं DBTद्वारे त्यावेळी तुमचा क्लेम म्हणजे साधारण एक 5 ते 8 दिवसाच्या फरकाने फेल झालेले पेमेंट रिपीट केले जातात. त्यामुळे खुश जरी झाली तरी आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे क्लेम स्टेटस बघा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा. वेळ खूप कमी राहिलेला आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स कमेंट करा. नंबरसुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. त्याच्या संबंधी माहिती बऱ्यापैकी दिलेली आहे आणि याच्यापुढे देत राहणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.